Welcome to our new video which start from page number 4, Newton's universal law of gravitation. All the above consideration including Kepler's law led Newton to formulate his theory of universal gravity. म्हणजे केप्लर्सच्या लॉचा उपयोग कोणाला झाला? न्यूटनला. कशासाठी? त्याची न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तयार करण्यासाठी. According to this theory, every object in the universe attract every other object with a definite force. लॉ काय सांगतो आपल्याला? तर अकॉर्डिंग टू दिस थिअरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स, प्रत्येक ऑब्जेक्ट हा युनिवर्समधला अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स, प्रत्येक ऑब्जेक्टला दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो. म्हणजे काय? तर सन मूनला अट्रॅक्ट करणारे, अर्थला सन अट्रॅक्ट करणारे, अर्थसुद्धा मूनला अट्रॅक्ट करणारे. अगदी तुम्ही आणि तुमच्या बेंचवर शेजारी बसलेला मुलगा तो सुद्धा, तुम्ही सुद्धा काही फोर्सने एकमेकांना अट्रॅक्ट करत असता. प्रत्येक ऑब्जेक्ट. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. मग ही फोर्स किती असते? तर this force is directly proportional to the product of masses of two objects. Product means multiplication. ही फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. कशाला? प्रोडक्ट ऑफ टू मासेस m1 डिवायडेड मल्टिप्लाय बाय m2 आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे डिवायडेड येतो. इन्व्हर्स म्हणजे खाली येतो. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. स्क्वेअर म्हणजे आपण त्याचा डी घेतला डिस्टन्सचा आणि त्याचा स्क्वेअर डी स्क्वेअर. ह्या लॉनुसार आपण काय शिकलो? तर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास ऑफ टू ऑब्जेक्ट्स दॅट इज m1 मल्टिप्लाय बाय m2 आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणून डिवाइड बाय स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम म्हणजे डी स्क्वेअर. ओके. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन कळालं. म्हणजे ही थेरॉटिकल पार्ट. आता ह्याचा आपण एक्सप्रेशन कसं तयार झालं ते बघू. इन फिगर 1.5 शोज टू ऑब्जेक्ट विथ मासेस m1 अँड m2. हे दोन मासेस घेतले, स्पेरिकल ऑब्जेक्ट्स आहेत हे m1 अँड m2, केप्ट ॲट अ डिस्टन्स d फ्रॉम इच अदर. या दोघांच्यातील अंतर किती आहे? डी. मॅथमॅटिकली द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दीज बॉडीज कॅन बी रिटन ॲज, कसं लिहिणार? एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 मल्टिप्लाय बाय m2 दॅट इज प्रोडक्ट ऑफ टू मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणून डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम डी स्क्वेअर. ओके. हे इक्वेशन कसं आलं हे कळालं. त्यानंतर मग आपण काहीतरी कॉन्स्टंट वापरणार आणि एफ इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनलच्या ऐवजी काय केलं आपण? एफ इज इक्वल टू जी यूज केला. व्हॉट इज जी? तर जी इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. जी मल्टिप्लाय बाय m1 m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. ओके. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता हे खूप महत्त्वाचं इक्वेशन आहे. ह्या इक्वेशनच्या बेसिसवर आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करावे लागतात. सर्व न्यूमरिकल ह्याच इक्वेशनचा वापर करून आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणून इम्पॉर्टंट आहे. वरचा लॉ लिहायचा, त्यानंतर हे इक्वेशन लिहायचं, ही डायग्रॅम काढायची. देन व्हॉट इज एफ? एफ इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. What is a G? G is constant of proportionality. M is equal to mass of first body. M2 is equal to mass of second body. D is equal to distance between two objects or two bodies. Okay, इथपर्यंत कळालं आता. Then here G is the constant of proportionality and is called as a universal gravitational constant. G is equal to constant of proportionality or universal gravitational constant.
Then the above law means if the mass of object can be double, the force between the two object also double. आता ह्या वेगवेगळ्या कंडिशन आहेत. फर्स्ट कंडिशन काय बघा, जर मास काय झालं डबल झालं 2m, तर फोर्स पण काय होणार ट्वाइस. ओके, डबल होणार, 2 ने वाढणार, ट्वाइस ने. देन हे जर मासचं खाली काय असतो डिस्टन्स, डिस्टन्सचा काय परिणाम होईल आता ते बघू आपण. इफ द डिस्टन्स इज डबल द फोर्स डिक्रीज बाय 4. कसं आता आपला फॉर्म्युला काय, F इज इक्वल टू G m1 मल्टिप्लाय बाय m2 डिवायडेड बाय d². F इज इक्वल टू वरचं सेम राहणार आहे, पण काय होणार खालचं डिस्टन्स काय होणार, d ऐवजी डिस्टन्स डबल झालं म्हणजे 2d², 2चा स्क्वेअर 4, डीचा स्क्वेअर 4d. म्हणजे फोर्सला मी काय केलं, 4ने डिवाईड करावं लागलं आधीच्या आलेल्या. डिवाईडला असलं की डिक्रीज होतं, न्युमरेटरमध्ये असेल तर इन्क्रीज होणार त्या टाइम्स. म्हणजे इथं फोर्स काय झाली, 4ने रिड्यूस झाली, डिक्रीज झाली. हे झालं मास आणि डिस्टन्स. पण प्रत्येक बॉडी ही स्पेरिकलच असते का. आता आम्ही स्पेरिकल आहोत आपण नाही, बॉटल स्पेरिकल नाही, नंतर पेज स्पेरिकल नाहीत. मग आता ह्यांच्यातली फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय, हा सन आहे, मून आहे, अर्थ आहे, ते झाले स्पेरिकल. पण ज्या नॉन स्पेरिकल बॉडीज आहेत त्यांच्यातलं काय, पहिली आहे कंडिशन स्पेरिकलसाठी, सेकंड कंडिशन आहे नॉन स्पेरिकलसाठी. इफ द टू बॉडीज आर स्पेरिकल the direction of the force is always along the center line joining the center of two bodies. जर दोन बॉडीज हे एक्झॅक्ट स्पिअर असतील तर काय असतं, लाईन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. लाईन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठं असते तर त्यांच्या अलॉंग द सेंटर, लाईन जॉईनिंग द सेंटर्स ऑफ टू बॉडीज. याचा अर्थ कळाला. Then and the distance between the center is taken to be d, आणि सेंटर्स मधलं डिस्टन्स आपण d घ्यायचा. In case when the bodies are not spherical and have a irregular shape, जर बॉडीला स्पेरिकल शेप नाही, मग नॉन स्पेरिकल शेप दुसरा कोणताही, हा एक बॉडी झाली, ही दुसरी बॉडी, नॉन स्पेरिकल शेप्स. देन द डायरेक्शन ऑफ फोर्स इज अलॉंग द लाईन जॉईनिंग. मग ह्याच्यातली डायरेक्शन ऑफ फोर्सची लाईन कोणती येते, जसं स्पेरिकलमध्ये सेंटर टू सेंटर येत होती तसं ह्याच्यात कोणती येते, द लाईन जॉईनिंग देअर सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास माहीत नाही आहे तुम्हाला, त्याची डेफिनेशन नेक्स्ट पेजवर आहे तिथे आपण बघू. पण हा मी म्हणला ह्या बॉडीचा हा सेंटर ऑफ मास, ह्या बॉडीचा हा सेंटर ऑफ मास, ही लाईन जॉईन करायची. जर इरेग्युलर शेप असेल तर त्यांचा सेंटर ऑफ मास जॉईन करायचा. ओके, लाईन जॉईन केली, ग्रॅव्हिटेशनल फोर्सची लाईन मला कळाली. अँड डी इज टेकन टू बी द डिस्टन्स बिटवीन टू सेंटर ऑफ मासेस. अँड व्हॉट इज डी, ह्या सेंटर्समधलं डिस्टन्स झालं डी. हे इक्वेशन कोणाला वापरणार तुम्ही, जेव्हा इरेग्युलर बॉडी असतील तेव्हा. आपल्याला न्यूमरिकल सर्व स्पेरिकल बॉडीचेच आहेत, डायरेक्ट हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला दिलेला, दुसरा कोणताच वापरायचा नाही. ह्या 4 कंडिशन आपल्याला ह्या पूर्ण पॅरेग्राफमध्ये होत्या. पहिली कंडिशन होती जर मास डबल झालं तर, दुसरी कंडिशन होती जर म्हणजे डिस्टन्स डबल झालं तर, तिसरी कंडिशन होती बॉडी स्पेरिकल असेल तर, आणि चौथी कंडिशन होती जर बॉडी नॉन स्पेरिकल किंवा इरेग्युलर शेप असेल तर. नेक्स्ट, फ्रॉम इक्वेशन 2 इट कॅन बी सीन दॅट द व्हॅल्यू ऑफ G इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. G म्हणजे काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग बिटवीन 2 युनिट मासेस. म्हणजे G, व्हॉट इज अ G, जसं आपल्याला 1 कुलोम, 1 एम्पियर, 1
व्होल्टची मला 9वीमध्ये जसं युनिट होते 1 एम्पियरची व्हॅल्यू किती, 1 kgची व्हॅल्यू किती आहे आपल्याला माहिती 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. पण ते आलं कसं, तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी. व्हॅल्यू ऑफ जी बघा, जीची व्हॅल्यू काय करणार, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग बिटवीन 2 युनिट मासेस. युनिट मास म्हणजे 1 kg, सेकंड बॉडीसुद्धा कितीची आहे 1 kg, केप्ट ॲट अ युनिट डिस्टन्स. युनिट डिस्टन्स म्हणजे 1 मीटर. डिस्टन्स नेहमी मीटरमध्ये, मास नेहमी kgमध्ये. Thus the SI unit, the value of G is equal to the gravitational force between two masses of 1 kg kept 1 meter apart. G is equal to 2 बॉडी आहेत, ही बॉडी 1 kgची, ही सुद्धा बॉडी 1 kgची, आणि ही 2 बॉडीज किती डिस्टन्सवर ठेवायच्या, 1 मीटरवर. किती डिस्टन्स हवं आहे 1 मीटर. तेव्हा ह्या 2 बॉडींमधील जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल दॅट इज इक्वल टू जी. आता जीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, काय दिली बघा. शो दॅट इन SI सिस्टीम द युनिट ऑफ जी इज न्यूटन मीटर स्क्वेअर kg -2. जीचं युनिट काय तर बघा, न्यूटन मीटर स्क्वेअर, आणि g⁻² होतं, म्हणजे मायनस असेल तर खाली प्लस होणार, ते जी स्क्वेअर, न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ओके. द व्हॅल्यू ऑफ जी वॉज फर्स्ट एक्सपेरिमेंटली मेजर्ड बाय हेनरी कॅव्हेंडिश. पहिल्यांदा व्हॅल्यू ऑफ जी कोणी शोधून काढली तर हेनरी कॅव्हेंडिश. आणि इथं मेन आपल्याला व्हॅल्यू ऑफ जी काय असते ते दिले. किती असते तर 6.673 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg⁻². ही झाली व्हॅल्यू ऑफ जी. इथे आपलं 4th पेज संपलेलं आहे. नेक्स्ट पेज नंबर 5. द सेंटर ऑफ मास ऑफ एन ऑब्जेक्ट is the point inside or outside the object at which the total mass of object can be assumed to be concentrated. Center of mass म्हणजे काय, असा पॉइंट इनसाइड और आउटसाइड द ऑब्जेक्ट, म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे ह्याच्या इनसाइड सुद्धा असू शकतो, हा दुसरा ऑब्जेक्ट आहे ह्याच्या आउटसाइड सुद्धा असू शकतो. सेंटर ऑफ मास ज्या ठिकाणी त्याचं टोटल मास ऑफ ऑब्जेक्ट इज अज्युम्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. टोटल मास काय झालेला असतो, कॉन्सन्ट्रेट झालेला असतं. म्हणजे काय तर तुम्ही पॅड असतं बघा तुमच्याकडे, तुम्ही काय करता, एका बोटावर पकडता आणि गोल गोल फिरवता. मग एकाच ठिकाणी पकडून ते गोल गोल फिरते पण पडत नाही आहे. म्हणजे काय याचा अर्थ की तुम्ही नेमकं प्रॉपर सेंटर ऑफ मासला जेव्हा तुम्ही टच करता आणि तिथं फोर्स लावता त्यामुळं ते पडत नाही. तुम्ही जर एखाद्या कोपऱ्यात लावलं ह्या पॅडच्या तर राहील नाही. थोडंसं इकडे सेंटर ऑफ मास सोडून जर तुम्ही कुठेही लावलं फोर्स तर तो ऑब्जेक्ट पडणार. आलं लक्षात. तसंच आता एखादी लॅडर आहे बरोबर, अशी ही भिंत आहे. ह्याला जर तुम्हाला सेंटर ऑफ मास कुठे असेल तर आउटसाइड द बॉडी, इथे जोपर्यंत लावता फोर्स तोपर्यंत, म्हणजे असा पॉईंट जिथं सगळं त्या ऑब्जेक्टचं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. सेंटर ऑफ मास कळालं. द सेंटर ऑफ मास ऑफ स्पेरिकल बॉडी हॅव्हिंग युनिफॉर्म डेन्सिटी इट ॲज अ जॉमेट्रिकल सेंटर. जॉमेट्रिकल सेंटर, स्पेरिकल बॉडी म्हणजे काय, सर्कल आहे, ह्याचं जॉमेट्रिकल सेंटर म्हणजे सेंटर. ह्या सेंटरभोवतीच त्याचा सेंटर ऑफ मास असतो. The center of mass of any object having uniform density is at its centroid. म्हणजे युनिफॉर्म डेन्सिटी असेल म्हणजे काय तर रेक्टँगल घेतला युनिफॉर्म डेन्सिटी आहे, म्हणजे क्यूब कोणताही त्याचा जो सेंटर असणार बरोबर. ह्या रेक्टँगलचा हा आला, ह्या रेक्टँगलचा हा आला, ह्या रेक्टँगलचा
हे तिन्ही कुठंतरी एका पॉईंटला मीट होतात. इथे बरोबर जर तुम्ही फोर्स लावली तर त्या पॉईंटवर तुम्ही पूर्ण क्यू काय करू शकता, बॅलन्स करू शकता. आलं लक्षात? अजून कोणते शेप असू शकतील? रेक्टँगल ब्रिक झाला, नंतर ट्रायंगल. बरोबर ट्रायंगलचा सेंट्रॉइड काय असतो, अँगल बायसेक्टर करायचे सेंट्रॉइड. ह्या पॉईंटला जर तुम्ही बरोबर फोर्स लावली ह्या पॉईंटवर तर तो बॅलन्स होतो. बरोबर. पुढं हे झालं सेंटर ऑफ मास. नेक्स्ट आहे वाय डिड न्यूटन अज्युम इनवर्स स्क्वेअर डिपेंडन्स ऑन डिस्टन्स. म्हणजे युनिवर्स ऑफ स्क्वेअर इनवर्स म्हणजे डिवायडेड बाय स्क्वेअर टू डी स्क्वेअरच का घेतलं न्यूटननी, डिस्टन्सचा स्क्वेअर, आणि तो पण इनवर्समध्ये इनवर्सली प्रोपोर्शनल. त्याचं सगळं हे एक्सप्लेनेशन आहे आपल्याला खाली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्समध्ये. तर ह्याच्यात काही वाचत नाही, जे मेन आहे ते शिकवणार आहे मी. तर बघा, कन्सिडर अन ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. एक ऑब्जेक्ट आहे आणि एक कॉन्स्टंट स्पीडमध्ये तो फिरतोय. वी हॅव सीन अर्लियर दॅट सच मोशन इज पॉसिबल व्हेन द ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंटली ॲक्टेड अपॉन बाय द फोर्स डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स आहे त्याच्यावर. दिस फोर्स इज कॉल्ड सेंट्रिपेटल फोर्स. मग त्या ऑब्जेक्टचा आपण मास कन्सिडर केलं एम. V is its speed, V is the speed, R is the radius of the circle. Means हा सेंटर आहे, हा सर्कल झाला, हे झाली त्याची R. इथे हा एक ऑब्जेक्ट आहे. हा काय करतोय, ह्या सर्क्युलर पाथमध्ये फिरतोय. काय स्पीड आहे त्याचं V, रेडियस आहे R. मग सेंट्रिपिटल फोर्स किती आहे त्याची ते आपण शोधून काढणार. किती आहे त्याची सेंट्रिपिटल फोर्स, तर F इज इक्वल टू mv स्क्वेअर डिवायडेड बाय R. मास मल्टिप्लाय बाय स्क्वेअर ऑफ स्पीड डिवायडेड बाय रेडियस. म्हणजे फोर्स आपल्याला कळायला एक mv स्क्वेअर डिवायडेड बाय R. देन the speed of the planet can be expressed in term of period of revolution t as follows. बघा v इज इक्वल टू काय आहे बघा इथे, डिस्टन्स अपॉन टाईम. तेच मी म्हटलं, स्पीड इज इक्वल टू v डिस्टन्स अपॉन टाईम घेतला. डिस्टन्स ट्रॅव्हल, आता सर्क्युलर मोशनमध्ये जर ट्रॅव्हल करत असेल तर डिस्टन्स म्हणजे काय असतं, सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला 2πr, टाईम t. एवढं कळालं. v इज इक्वल टू 2πr डिवायडेड बाय t. आपण फॉर्म्युला शोधून काढलाय. f इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. m ॲज इट इज, r ॲज इट इज. vचं काय तर 2πr डिवायडेड बाय t. v पुट केला 2πr डिवायडेड बाय t, त्याचा स्क्वेअर. मग आपण इथे डायरेक्ट सॉल्व नाही करायचं, इथे थोड्या स्किप केलं. बघा एम ॲज इट इज मल्टिप्लाय बाय 2πr डिवायडेड बाय टी ब्रॅकेट स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4, पायचा पाय स्क्वेअर, आरचा आर स्क्वेअर डिवायडेड बाय टी स्क्वेअर होल डिवायडेड बाय आर. ह्याचा स्क्वेअर नाही, वरच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला. काय उत्तर आलं तर 4m पाय स्क्वेअर. हा टी डिवाइडला आहे तो, हा आर कुठून आला. इथे काय आहे, आर स्क्वेअर आहे आणि इथे डिवायडेड बाय आर आहे. स्क्वेअरच्या आरला म्हणजे 2 टाइम्स, खालचा 1 गेला 1 उरला, तो न्यूमरेटरमध्ये वर राहिला. ओके, इथपर्यंत कळायला समजतो मी आता की 4m पाय स्क्वेअर आर डिवायडेड बाय टी स्क्वेअर. पुढं काय सांगितलं बघा त्यांनी, मल्टिप्लाईंग अँड डिवायडिंग बाय आर स्क्वेअर वी गेट. मल्टिप्लाय पण करायचं, डिवाइड पण करायचं. म्हणजे काय होईल बघा, तर वरच्या ह्याला मी मल्टिप्लाय केलं आर स्क्वेअरनी, 4m पाय स्क्वेअर आर, आर मल्टिप्लाय बाय आर स्क्वेअर काय होणार, आर क्यूब.
डिवायडेड पण करायचं आहे. टी स्क्वेअरच्या पुढं काय लागणार? आर स्क्वेअर, बरोबर. पण मी काय केलं आता पुढं 4m पाय स्क्वेअर जागेवर ठेवलं. हा जो आर आहे आर स्क्वेअर साईडला मल्टिप्लाय बाय आर क्यूब, साईडला काय घेतलं मी आर क्यूब डिवायडेड बाय टी स्क्वेअर. एवढं समजलंय? इथे यांची चूक काय झाली आहे तर इथे इज इक्वल टू टाकली. इथं काय हवंय मल्टिप्लाय 4m पाय स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय आर क्यूब डिवायडेड बाय टी स्क्वेअर. आता केपलर्स थर्ड लॉ मध्ये आपण काय शिकलोय? टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. पण आपल्याकडे आलंय काय बघा, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर म्हणजे ह्याच्या उलट. मग केच्या उलट काय असतं 1 अपॉन के. म्हणून मी काय केलं 4m पाय स्क्वेअर ॲज इट इज लिहिलं, आर स्क्वेअर ॲज इट इज लिहिलं. ह्या आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर ऐवजी 1 अपॉन के लिहिलं, कारण टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. तर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन के. 1 अपॉन के म्हणून काय केलं खाली के लिहिला. ह्या इक्वेशनमध्ये काय राहणार बघा, फोर्स इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर आर स्क्वेअर के. 4 कॉन्स्टंट आहे, m मास ऑफ द अर्थ सन मून. हे मास काय असतं कॉन्स्टंट असतं, ते चेंज होणार नाही. पाय कॉन्स्टंट आहे, के तर कॉन्स्टंटच असतो. मग व्हॅल्यू कशाची चेंज होते तर रेडियसचे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड मून काढायचं झालं तर मला रेडियस कुठली घ्यावी लागेल? सेंटर ऑफ अर्थ अँड सेंटर ऑफ मून. तेच मी अर्थ आणि सन मध्ये केलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तर ती चेंज होणार आहे. काय होईल ती? डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ अर्थ टू सेंटर ऑफ सन. म्हणजे आर स्क्वेअर फक्त चेंज होतो. त्यामुळं न्यूटनने काय कन्क्लुजन काढलं बघा, Thus Newton conclude that centripetal force, which is the force acting on planet, centripetal force जी प्लॅनेटवर ॲक्ट होती, is responsible for its circular motion and must be inversely proportional to the square of distance. म्हणजे काय व्हेरिएबल कोणते, व्हेरिएबल व्हॅल्यू कोणते? फक्त आर स्क्वेअर. म्हणून इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आणि डिवाइडमध्ये डिवाइडला आहे म्हणून इन्व्हर्सली. जर न्यूमरेटरला असतं वर तर मल्टिप्लाय झालं असतं. डिवाइड आहे म्हणून इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर, डिस्टन्सचा स्क्वेअर. कुठलं डिस्टन्स? डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड द सन. Newton identified these force with the force of gravity and hence postulated the inverse square law of gravitation. Inverse square law of gravitation. This is called inverse square law of gravitation. The gravitation force is much weaker than the other force in nature. ही gravitational force खूप कमी असते ज्या बाकीच्या फोर्स आहेत. फ्रिक्शनल फोर्स आहे अशा अनेक. बट इट कंट्रोल द युनिवर्स अँड डिसाइड द फ्युचर. पण डिसाइड द फ्युचर कसं? बिकॉज दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ द ह्यूज मासेस ऑफ प्लॅनेट, स्टार अँड अदर कॉन्स्टिट्युएंट. फोर्स कमी असू द्या पण इथलं मास, ह्या फॉर्म्युलामध्ये मास भरपूर आहे. सनचं मास, अर्थचं मास, मूनचं मास खूप मोठं आहे, ॲस्ट्रॉइडचं मास. त्यामुळे ही फोर्स काय करते? डिसाइड द फ्युचर ऑफ द युनिवर्स. ॲस्ट्रॉइड बेल्ट आला थोडासा अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या थोडासा आला एखादा जवळ ॲस्ट्रॉइड. काय सांगतात सायंटिस्ट की हा ॲस्ट्रॉइड आलाय, पडू शकतो आपल्या अर्थवर. बरोबर, लोणार लेक फॉर्म झाले. मिटिओर, मेट्रॉइड्स. काय झाला तो मेट्रॉइड? अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे अट्रॅक्ट झाला. ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये एकदा आला तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सने त्याला अट्रॅक्ट केलं आणि तो काय झाला? अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये आला. बरोबर. यूज युअर ब्रेन पॉवर. इज देअर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट केप्ट ऑन अ टेबल ऑर बिटवीन यू अँड युअर फ्रेंड? मी आहे, माझ्या शेजारी बेंचवर मुलगा आहे शेजारी, त्याच्यात ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार का? इफ येस असणार. कारण काय सांगतो लॉ? एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट अनदर ऑब्जेक्ट. प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करत आहेच.
इफ येस, वाय डोंट द टू मूव्ह टुवर्ड्स इच अदर? म्हणजे काय, मग आपण एकमेकांना अट्रॅक्ट करत नाही का? नाही, टेबलवर मी बॉटल ठेवली आणि काय ठेवलं, अजून नोटबुक ठेवली साईडला, मग हे का नाही एकमेकांकडे अट्रॅक्ट? कारण यांच्यामधली ग्रॅव्हिटेशनल फोर्स खूप कमी आहे, म्हणून ते अट्रॅक्ट होत नाहीत. ओके, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन these two objects is very weak because their mass is also small. यांचंच मास किती आहे, खूप कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू सन, अर्थ, मून, प्लॅनेट्स, अदर प्लॅनेट्स और अदर कन्स्टिट्यूएंट्स ऑफ द युनिवर्स. ओके, नेक्स्ट पेजवर बघू आपण. ऑन पेज नंबर 6 there are some solve examples, 2 solve example. I will send separate photos how to solve that example. Okay, then next, do you know you must be knowing about high and low tide that occur regularly in the sea. आपल्याला हाय टाइड लो टाइड अकर होती हे माहिती आहे. द लेवल ऑफ सी वॉटर ॲट एनी गिवन लोकेशन अलॉंग द सी शोअर इन्क्रीज ऑर डिक्रीज ट्वाईस अ डे. लेवल ऑफ सी वॉटर काय होती, इन्क्रीज और डिक्रीज होती ट्वाईस अ डे, 2 वेळा दिवसातून. हाय अँड लो टाईड अकर्स ॲट डिफरंट टाइम्स ॲट डिफरंट प्लेसेस. हाय टाईड अँड लो टाईड डिफरंट प्लेसला डिफरंट टाईम असतो. ओके, डिफरंट प्लेसला डिफरंट टाईम आहे, म्हणजे प्लेसेस चेंज झाली, लो टाईड हाय टाईडचा टाईमसुद्धा चेंज होणार. द लेवल ऑफ वॉटर इन द सी चेंजेस बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द मून. ही लाईन मेन का, लो टाईड आणि हाय टाईड काय येते, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द मून अँड द अर्थ, त्यामुळे हाय टाईड आणि लो टाईड तयार होते. Water directly under the moon get pulled towards the moon and level of water that goes up, causing high tide at that place. बरोबर जे पाणी जे मूनच्या बरोबर खाली असतं ते काय होतं, अट्रॅक्ट होतं मूनकडून, त्यामुळे काय होणार आहे, हे पाणी बाहेर आहे, ह्या ठिकाणी काय तयार होणार आहे, हाय टाईड. at 2 places on the earth at 90 degree from the place of high tide. ह्या हाय टाईडच्या बरोबर 90 डिग्रीवर कोण असणार, पोल, तिथे काय असणार आहे, लो टाईड. बरोबर. सिमिलरली व्हेन मून गोज टू दिस पोझिशन, ओके, देन द डायग्राम विल बी लाईक दॅट, दिस हाय टाईड ॲट पोल अँड लो टाईड ॲट द इक्वेटर. Okay, here our page number 6 is completed. So now page number 7, earth gravitational force. Now on page number 7, earth gravitational force. Will the velocity of stones thrown upward, vertically upward, remain constant or will it change with time? त्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, इट विल चेंज विथ टाइम. कारण मी दगड वर फेकला तर तो काय असाच वर 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 जात राहतो का, नाही. हाऊ विल इट चेंज, इट डिक्रीजेस विथ द पिरियड. जसा टाइम जाणार तसं त्याची व्हेलोसिटी त्या दगडाची कमी होत जाणार. वाय डझन द स्टोन मूव्ह अप ऑल द टाइम. मग हा स्टोन वरच का नाही जात राहत, कारण अर्थची ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. Why does it fall down after reaching a certain height? What is the maximum height depends on? The maximum height depends on the initial force. बरोबर. Then the earth attracts every object near it towards itself because of the gravitational force. Earth प्रत्येक ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. The center of mass of earth situated at its center, so the gravitational force on any object due to the earth is always directed towards the center of earth. सेंटर ऑफ मास अर्थचा कुठे, सेंटर ऑफ अर्थला. म्हणून प्रत्येक बॉडी ही काय कुठे अट्रॅक्ट केली जाते, तर सेंटर ऑफ
अर्थकडे, डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ अर्थ. बिकॉज ऑफ दिस फोर्स an object falls vertically downward on the earth. म्हणून प्रत्येक ऑब्जेक्ट कुठे अट्रॅक्ट होतो? टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. त्यामुळे प्रत्येक ऑब्जेक्ट फॉल्स व्हर्टिकली डाउनवर्ड ऑन द अर्थ. हेच एक्सप्लेनेशन आहे स्टोनच्या बाबतीत पुढच्या पॅराग्राफमध्ये. Similarly, when we throw a stone vertically upward, this force tries to pull it down and reduce its velocity. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय होतं? स्टोनची वेलोसिटी रिड्यूस होते. ड्यू टू दिस कॉन्स्टंट डाउनवर्ड पुल, या डाउनवर्ड पुलमुळं द वेलोसिटी बिकम झिरो आफ्टर व्हाईल. काही वेळेनंतर काय होतं? स्टोनची वेलोसिटी झिरो बनते. द पूल कंटिन्यू टू बी एक्झर्टेड. पूल अजून सुद्धा आहे अर्थचा. हा स्टोन आहे, इथे घेतला मी, वर फेकला. सर्टन हाईट नंतर ह्याची वेलोसिटी झाली झिरो. पण अर्थची ग्रॅव्हिटेशनल फोर्स अजून सुद्धा आहे. मग कुठे पडणार? खाली, बरोबर. अँड द स्टोन स्टार्ट्स मुव्हिंग व्हर्टिकली डाउनवर्ड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. आणि परत अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होणार. देन दिस एक्झाम्पल ऑल्सो गिवन बेस्ड ऑन फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन. Then, thus, if the earth attracts an apple towards itself, the apple also attracts the earth towards itself. जसं न्यूटन म्हणलाय, प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते. मग अर्थ करते ॲपलला अट्रॅक्ट, म्हणजे ॲपल पण काहीतरी फोर्सनी अट्रॅक्ट करत असणार. व्हाय देन डज द ॲपल फॉल्स टुवर्ड्स द अर्थ? मग अर्थकडेच नेहमी ॲपल का जातो? ॲपलकडे का नाही जात अर्थ? बरोबर. बट द अर्थ डज नॉट मूव्ह टुवर्ड्स द ॲपल. अर्थ गेली पाहिजे मग ॲपलकडे. तर याचं काय दिले बघा. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ ऑल्सो ॲक्ट्स ऑन द मून बिकॉज ऑफ विच इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे मूनवर अर्थची. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑल्सो ॲक्ट्स ऑन मून बिकॉज ऑफ विच रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. म्हणून तर रिव्हॉल्व होतोय ना. नाही तर एकतर काय होईल? ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसेल, एकतर सेंट्रिपेटल फोर्स आहे. म्हणजे काय? हा मून खाली पडला पाहिजे. पण काय होतं? सिमिलर सिच्युएशन एक्झिस्ट फॉर द आर्टिफिशियल सॅटेलाइट. आर्टिफिशियल सॅटेलाइट ज्या आपण सोडल्यात त्या बाबतीत पण तसं पाहिजे. त्यांच्यावर पण अर्थची ग्रॅव्हिटेशनल फोर्स काहीतरी पाहिजे, बरोबर. द मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट्स ऑर्बिट द अर्थ. काही रिजनमध्ये फिरतायत ना आर्टिफिशियल सॅटेलाइट्स, माहिती आहे. लॉन्च करतं इंडियाने 104 लॉन्च केल्या होत्या, 105 काहीतरी समथिंग. तर अर्थ आहे, अर्थ भोवती मून आहे सॅटेलाइट, किंवा बाकीचे कोणते अजून सॅटेलाइट रिव्हॉल्व होत आहेत, बरोबर. द मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिट द अर्थ अट्रॅक्ट देम टुवर्ड्स इट सेल्फ. बट अनलाईक द फॉलिंग ॲपल, जसं ॲपल पडलं तसं ह्या सॅटेलाइट मग पृथ्वीवर का नाही पडत? दे डू नॉट फॉल ऑन द अर्थ. वाय? याचं आन्सर सुद्धा दिलंय लगेच. इथे झाला तुमचा क्वेश्चन. त्याचा आन्सर बघा. दिस इज बिकॉज ऑफ द वेलोसिटी ऑफ द मून अँड द सॅटेलाइट अराउंड देअर ऑर्बिट. इफ दिस वेलोसिटी वॉज नॉट हिअर वुड हॅव टू फॉल ऑन द अर्थ. म्हणजे कशामुळे नाही पडत? व्हेलोसिटी ऑफ मून ऑर आर्टिफिशियल सॅटेलाइट. त्या सॅटेलाइटला काहीतरी मोशन आहे, व्हेलोसिटी आहे, त्यामुळे ते पडत नाही. जर ती व्हेलोसिटी थांबली, एका जागी थांबले, तर काय होणार आहे? ते अर्थवर फॉल होणार आहेत. ओके. म्हणजे इथला तुम्हाला क्वेश्चन कळाला इथे, त्याचा आन्सर सुद्धा मिळालं की मून किंवा आर्टिफिशियल सॅटेलाइट्स का पृथ्वीवर पडत नाही. इथे आपलं पेज नंबर 7. ऑन पेज नंबर 8 द नेक्स्ट पॉइंट इज अर्थ ग्रॅव्हिटेशनल acceleration. The earth exert gravitational force on objects near it. अर्थ काय करते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होते अर्थच्या प्रत्येक बॉडीवर. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, अ फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट्स एक्सलेरेशन. सेकंड लॉ जो आहे न्यूटनचा मोशनचा, त्यानुसार काय म्हणतो न्यूटन की एखाद्या बॉडीवर आपण फोर्स लावली ती ॲक्सिलरेट होती. Thus the gravitational force due to the earth
ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट्स ॲक्सिलरेशन. म्हणून अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं बॉडीमध्ये ॲक्सेलरेशन होतं. दिस इज कॉल्ड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. यालाच आपण काय म्हणतो, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बा इथं डेफिनेशन झाली. दस द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन अ बॉडी रिझल्ट्स इन इट्स ॲक्सेलरेशन. इट इज कॉल्ड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डेफिनेशन झाली. त्याचं डिनोटेड बाय स्मॉल जी. कॅपिटल जी मीन्स कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड small g means acceleration due to gravity. Acceleration is vector, scalar quantity, vector quantity. दोन quantities असतात. Acceleration काय? Vector quantity. As the gravitational force on any object due to the earth is directed toward the center of earth. Gravitational force कुठे ऍक्ट होती? Center of earth. म्हणजे ही acceleration due to gravity हे सुद्धा कुठे ऍक्ट होणार आहे? Center of earth. The direction of the acceleration due to gravity is also directed toward the center of earth, that is vertically downward. ज्या डायरेक्शन मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होती त्याच डायरेक्शन मध्ये ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन सुद्धा ऍक्ट होतं, दॅट इज व्हर्टिकली डाऊनवर्ड. आता या पेजवरचा आणि ह्या चॅप्टर मधला अजून IMP एक टॉपिक, दॅट इज व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. तर इथे बघा, इथे एक्सप्लेनेशन करतो बघा. काय? फोर्स इज इक्वल टू, आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं, फोर्स इज इक्वल टू काय असतं? जी m1 मल्टिप्लाय बाय m2 डिवायडेड बाय d स्क्वेअर. बरोबर. फोर्स इज इक्वल टू जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट मास 1 मल्टिप्लाय बाय मास 2 डिवायडेड बाय d स्क्वेअर, डिस्टन्सचा स्क्वेअर. तर फॉर्म्युला काय आपला? तर F इज इक्वल टू जी m1 m2 डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. सेम फॉर्म्युला आपण इथे यूज केला आहे. F इज इक्वल टू जी m1 मीन्स कॅपिटल M, m2 मीन्स स्मॉल m डिवायडेड बाय d, डिस्टन्सचा आहे, डायमीटरचा नाही, d स्क्वेअर. ओके, हा फॉर्म्युला कळाला. मग आता कॅपिटल M म्हणजे काय? मास ऑफ अर्थ. स्मॉल m मास ऑफ ऑब्जेक्ट, म्हणजे दुसरा ऑब्जेक्ट मून असेल किंवा दुसरा कोणताही. r डिस्टन्स बिटवीन देम. आणि नववीला आपण बघा शिकलो की F इज इक्वल टू मास मल्टिप्लाय बाय ॲक्सेलरेशन. सेम फॉर्म्युला आहे हा. ॲक्सेलरेशन ऐवजी फक्त काय वापरलं आपण? जी. म्हणून हे दोन फॉर्म्युले कळाले कुठून आले. जर लेफ्ट हँड साइड सेम असेल तर राईट हँड साइड पण सेम. म्हणून काय कळालं? mg इज इक्वल टू जी कॅपिटल M स्मॉल m डिवायडेड बाय r स्क्वेअर. मग जी ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. जी m स्मॉल m डिवायडेड बाय r स्क्वेअर. हा m इकडे मल्टिप्लाय, इकडे डिवाइड झाला, m ला m कट, gm अपॉन r स्क्वेअर. पुढे gm अपॉन r स्क्वेअर, कॅपिटल फक्त r केला त्यांनी, म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ साठी. व्हॅल्यू आता फाइंड आउट करणार आपण. कॅपिटल जी ची व्हॅल्यू आहे 6.67 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻11 मल्टिप्लाय बाय कॅपिटल M मास अँड रेडियस ऑफ द अर्थ दिले आपल्याला बघा, 6 मल्टिप्लाय बाय 10⁻24 लिहिले इथं, डिवायडेड बाय r स्क्वेअर 6.4 मल्टिप्लाय बाय 10⁻6 त्याचा स्क्वेअर केला, व्हॅल्यू आपल्याला भेटली 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झालं स्मॉल जी ची व्हॅल्यू काढली किती? 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. फॉर्म्युलावरून आपल्याला काय कळलं? दिस ॲक्सेलरेशन डिपेंड्स ऑन द मास m अँड रेडियस r ऑफ द अर्थ अँड सो दॅट द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट एनी पॉईंट ऑन द अर्थ इज सेम फॉर ऑल द ऑब्जेक्ट्स. जी ची व्हॅल्यू फक्त कशावर डिपेंड आहे? एक मास ऑफ द अर्थ आणि सेकंड रेडियस ऑफ द अर्थ, बाकी कोणत्याही प्रॉपर्टीवर नाही. इट डज नॉट डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट.
ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीवर डिपेंड नाही. कशावर डिपेंड आहे? मास ऑफ द अर्थ अँड रेडियस ऑफ द अर्थ.